हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, पुदिना, जिरं आणि सौंफ याचं वाटण करून घेतलेलं आहे. कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, गाजर, फ्लावर, बटाटा आणि शेंगदाणा घेतलेला आहे. 1 वाटी मी तांदूळ घेतला आहे. अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे. ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे 2-3 पाण्याने. कुकरमध्ये आपण आता तेल घालून घेणार आहोत. तेल गरम झाले की यामध्ये राई, जिरं घालून घ्यायचं आहे. कांदा घालून घ्यायचा आहे आणि शेंगदाणेही घालून घ्यायचे आहेत आपल्याला. याला चांगलं थोडंसं लालसर रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता रंग बदलला की यामध्ये आपण टोमॅटो, गाजर, शिमला मिरची, फ्लावर हे घालून घेणार आहोत. थोडंसं परतलं की यामध्ये बटाटा घालून घेतला होता मी. आता हे परतून झालेलं आहे. यामध्ये ते वाटण घालून घेणार आहोत. हिरवी मिरची, अद्रक, लसूण, पुदिन्याची पानं वगैरे असं वाटण बनवलेलं आहे मी. ते तांदूळ धुवून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे. याला 1 मिनटं परतून घ्यायचं आहे आपल्याला. 1 मिनटं परतून झालं की यामध्ये आपण हळद घालणार आहोत. आता यामध्ये गरम पाणी घ्यायचं आहे घालून. मी हे 1.5 वाटी होतं तर आपण 3 वाटी पाणी घातलेलं आहे. त्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. खूप छान लागते. सिया आणि माझी रेसिपीला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. 2 शिट्ट्या काढून घेते. तयार आहे आपली गरमागरम मुगाच्या डाळीची खिचडी. नक्की ट्राय